नमस्कार मित्रांनो. तर आज आपण स्टडी करत आहे सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. लास्ट चॅप्टरमध्ये आपण जी खूप सारी अशी इम्पॉर्टंट स्टडीज झाली आहे आणि लास्ट चॅप्टरमध्ये आपण बेसिक घेतले ह्या जे इक्विटी शेअर आहे ना आणि बॉरोड शेअर आहे, ओन शेअर आहे, ठीक आहे. असे ओन कॅपिटल जे आहे याचा आपण बेसिक घेतलं आहे. आता आपण सोर्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स घेणार आहे. याच्यामध्ये इक्विटी शेअरबद्दल डिटेलमध्ये सांगितलं आहे आणि प्रेफरन्स शेअरबद्दल पण डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर आपण चालू करत आहे कारण की हा चॅप्टर जो आहे खूप मोठा आहे, त्याला कंप्लीट करायला टाईम पण लागणार. ठीक आहे. इंट्रोडक्शन. फायनान्स होल्ड्स द की टू ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. नो बिझनेस ॲक्टिव्हिटी कॅन एव्हर बी परसूड. एक मिनिट. फायनान्स जे आहे बहुत इम्पॉर्टंट की आहे बिझनेस ॲक्टिव्हिटीसाठी. नो बिझनेस ॲक्टिव्हिटी कॅन एव्हर बी परसूड विदाउट द फायनान्शियल सपोर्ट. कोणतीच बिझनेस ॲक्टिव्हिटी फायनान्शियल सपोर्टच्या बिना नाही चालू शकत. फायनान्स इज नेसेसरी थ्रू आउट द ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रमोशन, ऑर्गनायझेशन अँड रेग्युलर ऑपरेशन्स ऑफ बिझनेस. ऑल फंक्शन्स ऑफ बिझनेस आर अल्टिमेटली डिपेंडेंट ऑन फायनान्स. फायनान्स जे आहे बिझनेसच्या प्रमोशनसाठी, ऑर्गनायझेशनसाठी, रेग्युलर ऑपरेशन, डेली बेसिसवर जे काम होते याच्यासाठी फायनान्स गरजेचं आहे आणि बिना फायनान्सनं कोणती कंपनी जे काम नाही करू शकत. फायनान्सवरच पूर्ण कंपनी काय डिपेंडेंट आहे. ठीक आहे ना, काय डिपेंडेंट. द फायनान्स नीडेड बाय बिझनेस The finance needed by business organization is termed as capital. Every business organization needs capital for its activities. फायनान्स जे आहे बिझनेस ऑर्गनायझेशन वापरते त्यांनी फायनान्सला काय नाव दिलं आहे? कॅपिटल म्हटलं आहे. ठीक आहे. एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन नीड सर्टन कॅपिटल. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला काही कॅपिटल, एका अमाऊंटनी कॅपिटल लागते. ए जॉईंट स्टॉक कंपनी विच इज ए मॉडर्न फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड बिंग ए लार्ज अंडरटेकिंग रिक्वायर्स ह्यूज कॅपिटल फॉर बिझनेस. आता जी जॉईंट स्टॉक कंपनी हे मॉडर्न फॉर्म आहे कंपनीचं, नवीन प्रकारची कंपनी ऑर्गनायझेशन अँड बिंग ए लार्ज अंडरटेकिंग, आणि हे खूप मोठी लार्ज अंडरटेकिंग कंपनी बनलेली आहे. ठीक आहे. रिक्वायर्स ह्यूज कॅपिटल, आणि याच्यासाठी खूप ह्यूज अमाऊंटनी कॅपिटल लागते, खूप जास्त पैसा लागते. दिस ह्यूज कॅपिटल कलेक्शन और कॅपिटल फॉर्मेशन हॅज स्पेशल सिग्निफिकन्स. आणि हे जे आहे खूप जास्त स्पेशल सिग्निफिकन्स आहे याच्यासाठी, कलेक्शन आणि कॅपिटल बनवणं. ठीक आहे. याच्यासाठी सिग्निफिकन्स म्हणजे इम्पॉर्टन्स आहे इन द मॅनेजमेंट ऑफ जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये. ठीक आहे. कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे कॅपिटल जोडणं किंवा बनवणं is a process of collection of capital from various sources according to financial plan of company. कंपनीच्या फायनान्शियल प्लॅनच्या अनुसार कॅपिटल जमा करणं किंवा बनवणं, ठीक आहे, हे प्रोसेस आहे. हे आपण हा चार्ट नाही घेणार आहे आपण, ठीक आहे, कारण की ह्या चार्टची आपल्याला आता काही खूप गरज नाही. हे चार्टबद्दल आपण समोर स्टडी करणार. ठीक आहे. द अबू सोर्स ऑफ फायनान्स मे बी एक्सटर्नल और इंटरनल. आता वरचा जो सोर्स आहे फायनान्सचा एक किंवा आतमधला असू शकते किंवा बाहेरचा असू शकते. एक्सटर्नल सोर्स वेन कॅपिटल इज रेस्ड फ्रॉम आउटसाइडर. एक्सटर्नल सोर्स कधी म्हटलं जाते? जेव्हा कॅपिटल बाहेरच्या व्यक्तीद्वारा मिळल्या जाते. जसं का शेअर आहे, इक्विटी शेअर आहे, म्हणजे शेअर इश्यू करून बाहेरचे लोक जेव्हा आपली शेअर विकत घेते आणि ते पैसे आपल्याला मिळतात तेव्हा एक्सटर्नल कॅपिटल. आणि इंटरनल कॅपिटल जे आहे, इंटरनल कॅपिटल म्हणजे वेन कॅपिटल मेड अवेलेबल फ्रॉम विदिन द ऑर्गनायझेशनच्या अंदरून कॅपिटल बनल्या जाते. ठीक आहे. तर रिटेन्ड अर्निंग जे आहे इंटरनल कॅपिटल आहे. ठीक आहे. त्यात मी समोर समजतोच कसं काऊन आहे, कशा प्रकारे आहे. सोर्सेस ऑफ ओन कॅपिटल. ओन कॅपिटलचे सोर्सेस. ठीक आहे. द कॅपिटल रेज बाय कंपनी विथ द हेल्प ऑफ ओनर्स शेअर होल्डर इज कॉल्ड ओन कॅपिटल और ओनरशिप. जे कॅपिटल आहे शेअर होल्डर्सच्या हेल्पनी वाढल्या गेलं आहे कंपनीमध्ये, त्याला ओनरशिप कॅपिटल म्हणतात. ठीक आहे ना, कारण की शेअर होल्डर जे आहे ओनर आहे कंपनीचे. ठीक आहे. द शेअर होल्डर्स परचेस शेअर ऑफ द कंपनी अँड सप्लाय नेसेसरी कॅपिटल. इट इज वन फॉर्म ऑफ ओन कॅपिटल. शेअर होल्डर जे आहे शेअर विकत घेऊन कॅपिटल सप्लाय करतात, जे पैसे सप्लाय करतात, त्याला एका प्रकारच्या ओन कॅपिटलच म्हणता येते. अनदर फॉर्म ऑफ ओन कॅपिटल इज रिटेन्ड अर्निंग. दुसऱ्या प्रकारचा ओन कॅपिटल म्हणजे रिटेन्ड अर्निंग. ठीक आहे. रिटेन्ड अर्निंग काय? इट इज ऑल्सो नोन ॲज ए प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट. म्हणजे प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट म्हणजे झालेलं प्रॉफिट डबल इन्व्हेस्ट करणं. इट इज रिइन्व्हेस्टमेंट ऑफ प्रॉफिट इन द बिझनेस. हे प्रॉफिटचं रिइन्व्हेस्टमेंट आहे की याच्यामध्ये प्रॉफिट जे झालं आहे कंपनीला, ठीक आहे, ते डबल इन्व्हेस्ट करत आहे कंपनीमध्ये.
बाय द कंपनी इटसेल्फ, कंपनी स्वतःच. ठीक आहे. रिटेन अर्निंग इज अन इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स. रिटेन अर्निंग जे आहे ते फायनान्सचा इंटरनल सोर्स आहे. ठीक आहे. ओन कॅपिटल इज रिगार्डेड ॲज अ परमनंट कॅपिटल ॲज इट इज रिटर्न ओनली ॲट द टाईम ऑफ वाइंडिंग अप ऑफ. ओन कॅपिटल जे आहे त्याला परमनंट कॅपिटल म्हटलं गेलं आहे आणि हे वापस कधी भेटते, जेव्हा कंपनी बंद होत असेल. वाइंडिंग म्हणजे समापन, कंपनीची जेव्हा एंडिंग असेल तेव्हाच ते ओन कॅपिटल वापस भेटते. ठीक आहे. ओन कॅपिटल इन द फॉर्म ऑफ शेअर कॅपिटल प्रोव्हाइड्स इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल. ओन कॅपिटल जे आहे ते शेअर कॅपिटलच्या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करत आहे. ते इनिशियल सोर्स ऑफ कॅपिटल आहे, म्हणजे स्टार्टिंगचा सोर्स आहे कॅपिटलचा फॉर ए न्यू कंपनी, नवीन कंपनीसाठी. इट कॅन बी रेज्ड एनी टाईम लेटर टू सॅटिस्फाय ॲडिशनल कॅपिटल नीड्स फॉर कंपनी. हे कधी पण वाढू शकते जेव्हा कंपनीला बाहेरचे म्हणजे ॲडिशनल अजून कॅपिटलची गरज पडेल. ठीक आहे. हावेवर रिटेन्ड अर्निंग कॅन नॉट बी अन इनिशियल सोर्स ऑफ ए कॅपिटल. रिटेन्ड अर्निंग जे आहे ते इनिशियल सोर्स नाही कॅपिटल अर्निंगसाठी. ठीक आहे. रिटर्न अर्निंगमध्ये काय होते, कंपनीचे झालेलं प्रॉफिटला डबल इन्व्हेस्टमेंट करणं. ठीक आहे. आणि हे इनिशियल स्टार्टिंगचा सोर्स नाही, बट इट कॅन बी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ कॅपिटल वेन कंपनी रन्स इट्स बिझनेस प्रॉफिटेबली. जो कंपनी आपला बिझनेस प्रॉफिटेबली फायदा होता कंपनीला, तेव्हा रिटर्न अर्निंग इम्पॉर्टंट सोर्स होऊन जाते कॅपिटलचा. ठीक आहे. प्रमोटर डिसाईड द शेअर कॅपिटल रिक्वायर्ड बाय कंपनी. प्रमोटर जे शेअर कॅपिटल डिसाईड करता कंपनीला किती गरज आहे. ठीक आहे. दिस अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल इज नोन ॲज ऑथराईज कॅपिटल. ह्या प्रकारच्या कॅपिटलला म्हटलं गेलं आहे ऑथराईज कॅपिटल. म्हणजे कंपनीच्या ती डिसाईड करता ना, ऑथॉरिटीजने डिसाईड केलेलं कॅपिटल त्याला ऑथराईज कॅपिटल म्हणतात. इट इज स्टेटेड, हे दाखवतात की इन द कॅपिटल क्लॉज ऑफ मेमोरँडम ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी लेटस. हे हे दाखवलं की कॅपिटलची जी धारा आहे, ठीक आहे, हे मेमोरँडम ऑफ असोसिएशनचे जे मेमोरँडम आहे त्याच्यात लक्षात ठेवलं जाते त्याला. ठीक आहे. आता 2.1.1 शेअर. आता आपण शेअर्सबद्दल डिस्कस करणार आहे. द टर्म शेअर इज डिफाईन्ड बाय सेक्शन 284 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013. जे शेअर जे आहे ते एक्सप्लेन केलं गेलं आहे कुठे, कंपनीज ॲक्ट 2013मध्ये सेक्शन 2मध्ये. शेअर म्हणजे शेअर इन द शेअर कॅपिटल ऑफ ए कंपनी अँड इन्क्लूड स्टॉक. शेअर कंपनीच्या स्टॉक्स किंवा इन्क्लूड स्टॉक्स जे आहे त्याच्यातल्या कॅपिटलमधला एक छोटासा हिस्सा. ठीक आहे. त्याला का म्हटलं गेलं आहे, शेअर. ठीक आहे ना. कंपनीच्या शेअर कॅपिटलमधले जे छोटासा हिस्सा आहे त्याला शेअर कॅपिटल म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. शेअर इज अ युनिट बाय विच द शेअर कॅपिटल इज डिवायडेड. शेअर एक युनिट आहे ज्याच्यामध्ये शेअर कॅपिटलला डिवाईड केलं, जेव्हा युनिट निघते त्याला शेअर म्हटलं गेलं आहे. द टोटल कॅपिटल ऑफ कंपनी इज डिवायडेड. कंपनीचं जे टोटल कॅपिटल आहे, ठीक आहे, ते डिवाईड केले जाते इंटू स्मॉल पार्ट्स, छोट्या हिस्स्यामध्ये. अँड ईच पार्ट इज कॉल्ड शेअर. आणि प्रत्येक पार्टला शेअर म्हणते. ठीक आहे. अँड द व्हॅल्यू ऑफ ईच पार्ट युनिट इज नोन ॲज फेस व्हॅल्यू. आणि प्रत्येक पार्टची जी युनिट आहे, छोटा हिस्सा आहे, त्याला फेस व्हॅल्यू म्हटलं गेलं आहे. काय म्हटलं गेलं आहे, फेस व्हॅल्यू. शेअर इज ए स्मॉल युनिट ऑफ कॅपिटल ऑफ ए कंपनी. शेअर जे आहे कंपनीच्या कॅपिटलचा एक छोटासा हिस्सा आहे. इट फॅसिलिटेट्स द पब्लिक टू सबस्क्राईब टू द कॅपिटल इन स्मॉलर अमाऊंट. हे जे आहे कंपनीच्या पब्लिक आहे त्याला एक इंतजाम करून देते की त्यांनी जे आहे सदस्य पार्ट बनले पाहिजे कंपनीचा, पण स्मॉलर अमाऊंटमध्ये. ठीक आहे. पर्सन कॅन परचेस एनी नंबर ऑफ शेअर ॲज ही विशेस. एक व्यक्ती किती बी शेअर विकत घेऊ शकते त्याच्या इच्छेनुसार, ॲज ही विशेस. ए पर्सन हू परचेसेस शेअर ऑफ अ कंपनी इज नोन ॲज शेअर होल्डर और ए मेंबर ऑफ द कंपनी. जो व्यक्ती शेअर विकत घेते त्याला कंपनीचा मेंबर म्हटलं जाते किंवा शेअर होल्डर म्हटलं जाते. फीचर्स ऑफ शेअर. शेअर्सचे फीचर. ठीक आहे. पहिली मिनिंग, शेअरचा मिनिंग. शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट इन द टोटल शेअर कॅपिटल ऑफ कंपनी. शेअर एक कंपनीमधल्या टोटल शेअर कॅपिटलमधला एक छोटासा युनिट आहे, छोटासा हिस्सा आहे. ठीक आहे. ओनरशिप. द ओनर ऑफ शेअर इज कॉल्ड ॲज ए शेअर होल्डर. शेअर होल्डरचा जो ओनर आहे त्याला शेअर म्हटलं, शेअरचा जो होल्डर आहे त्याला शेअर होल्डर म्हटलं. इट शोज द ओनरशिप ऑफ ए शेअर होल्डर इन द कंपनी. आणि याच्यामुळे शेअर होल्डरची ओनरशिप माहीत पडते कंपनीमध्ये. डिस्टिंक्टिव्ह नंबर अनलेस डिमॅटरलाइज. इच शेअर हॅज डिस्टिंक्ट नंबर ऑफ फॉर आयडेंटिफिकेशन. इट इज मेन्शन इन द शेअर सर्टिफिकेट. आता प्रत्येक शेअरचा एक
डिफरंट नंबर असते, ज्याच्यामुळे त्याची आयडेंटिटी माहीत पडते की हा शेअर कोणाचा आहे, कुठून आला. ठीक आहे, त्याला शेअर सर्टिफिकेटमधून माहीत पडते. ठीक आहे. एव्हिडन्स ऑफ टायटल. एव्हिडन्स ऑफ टायटल. ए शेअर सर्टिफिकेट इज इश्यूड बाय कंपनी अंडर इट्स कॉमन सील. शेअर सर्टिफिकेट जे आहे ते कंपनीद्वारा भेटले जाते आणि त्याच्यावर कॉमन सील राहते कंपनीचं. ठीक आहे. इट इज अ डॉक्युमेंट ऑफ टायटल ऑफ ओनरशिप ऑफ शेअर. की याच्यामुळे काय डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामुळे ओनरशिप माहीत पडते शेअरची, शेअरच्या मालकाबद्दल माहीत. ए शेअर इज नॉट एनी विजिबल थिंग. शेअर जे हातात असं दाखवू नाही शकत तुम्ही कोणाला, हे भाई माझ्या हातात आहे शेअर, हे घे पाहून घे. इट इज शोन बाय शेअर सर्टिफिकेट और इन द फॉर्म ऑफ डीमॅट शेअर. हे शेअर सर्टिफिकेटमधून माहीत पडते किंवा डीमॅट शेअर जे आहे ते ऑनलाईन अकाउंट असते, त्याच्यामधून ट्रेडिंगसाठी त्याच्यामधून माहीत पडते. व्हॅल्यू ऑफ शेअर. शेअरची व्हॅल्यू. ठीक आहे. फेस व्हॅल्यू. ई शेअर हॅज ए व्हॅल्यू एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. आणि प्रत्येक शेअरची जी व्हॅल्यू आहे ती पैशातून मोजली जाते. ठीक आहे. पहिला फेस व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू इज रिटर्न ऑन द शेअर सर्टिफिकेट. ही व्हॅल्यू जे शेअर सर्टिफिकेटवर रिटर्न राहते अँड मेन्शन इन द मेमोरंडम ऑफ असोसिएशन. असोसिएशनच्या मेमोरंडम म्हणजे असोसिएशनच्या याच्यात लक्षात राहते. ठीक आहे. इश्यू प्राईस. इट इज द प्राईज ॲट विच कंपनी सेल्स इट शेअर. हे जे प्राईज आहे ज्याच्यामध्ये कंपनी आपले शेअर इश्यू करते म्हणजे विकते. ठीक आहे. आता मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू काय आहे? मार्केट व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू ऑफ शेअर इज डिटरमाइंड बाय डिमांड अँड सप्लाय फोर्सेस इन द शेअर मार्केट. हे जे शेअरची जी व्हॅल्यू आहे कशातून माहीत पडते? डिमांड अँड सप्लाय. की भाई याची डिमांड किती आहे आणि याचा सप्लाय किती आहे. ठीक आहे. जर डिमांड जास्त असेल ना सप्लाय कमी असेल तर त्या शेअरची मार्केटमध्ये व्हॅल्यू वाढून जाते आणि जर डिमांड कमी असेल सप्लाय जास्त असेल तर व्हॅल्यू कमी होऊन जाते. ठीक आहे. राईट्स. अधिकार. ए शेअर कन्फर्स. ठीक आहे. प्रदान करते. एक शेअर जे आहे अधिकार प्रदान करते. राईट्स ऑन इट्स होल्डर सच एज राईट टू रिसीव डिव्हिडंड. की डिव्हिडंड प्रॉफिटचा अधिकार आहे, प्रॉफिट मागण्याचा अधिकार. राईट टू इन्स्पेक्ट स्टॅट्युटरी बुक्स, राईट टू अटेंड शेअर होल्डर्स मीटिंग अँड राईट टू वोट ॲट सच मीटिंग. की कंपनीचे जे लॉचे बुक्स आहे, ठीक आहे, ते त्याची इन्स्पेक्ट करणं, त्याच्याबद्दल माहिती घेणं. राईट टू अटेंड शेअर होल्डरची जी मीटिंग आहे, ठीक आहे, ते अटेंड करणं आणि त्याच्यात मत देणं. ठीक आहे. त्याच्यात मत देणं. इन्कम. ए शेअर होल्डर इज इंटायटल टू गेट ए शेअर इन द नेट प्रॉफिट ऑफ द कंपनी. शेअर होल्डर जे आहे हकदार आहे की कंपनीचं जे बी नेट प्रॉफिट होणार आहे त्याच्यात ते शेअर मागू शकतात. इट इज कॉल्ड डिव्हिडंड आणि याला डिव्हिडंड म्हटलं जाते. ठीक आहे. प्रॉफिट शेअर होल्डरच्या जे पण प्रॉफिट होते कंपनीमध्ये ते त्याला डिव्हिडंड म्हणते. ट्रान्सफरेबिलिटी. The shares of public limited company are freely transferable in the manner of प्रोव्हाइडेड इन द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. की हे ट्रान्सफरेबल आहे की आपण हे शेअर जे आहे एका दुसऱ्याला देऊ शकतो. पण कसे देऊ? असे खिशातून काढून नाही देऊ शकत. ते आपण देऊ शकतो कंपनीच्या आर्टिकल्सच्या अनुसार. कंपनीचे जे ॲक्ट आहे त्याच्यानुसार आपण देऊ शकतो. त्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यानुसार देऊ शकतो. प्रॉपर्टी ऑफ शेअर होल्डर. शेअर होल्डरची जी प्रॉपर्टी. शेअर इज ए मुवेबल प्रॉपर्टी. शेअर जे आहे मुवेबल प्रॉपर्टी आहे म्हणजे आपण शेअर होल्डर असे ट्रान्सफरेबल आहे, देऊ शकतो एकामेकाला. काइंड्स ऑफ शेअर. शेअरचे प्रकार. कंपनी कॅन इश्यू टू काइंड्स ऑफ शेअर. इक्विटी शेअर अँड प्रिफरन्स शेअर. ठीक आहे. इक्विटी शेअर अँड प्रिफरन्स शेअर दोन प्रकारचे शेअर कंपनी इश्यू करतात. तर आपण स्टार्ट करता आता इक्विटी शेअर जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तो चार्ट एकदा इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे. इक्विटी शेअर आता त्याची स्टडी इम्पॉर्टंट आहे. टार्गेट काय आपला की आज इक्विटी शेअर कंप्लीट करून घ्यायचा, मग प्रिफरन्स शेअर नेक्स्ट पार्टमध्ये. इक्विटी शेअर आर ऑल्सो नोन ॲज ऑर्डिनरी शेअर. इक्विटी शेअर असं ऑर्डिनरी शेअर आहे असं म्हटलं जाते. ठीक आहे. कंपनीज ॲक्ट डिफाईन्स इक्विटी शेअर ॲज दोज शेअर विच आर नॉट प्रिफरन्स शेअर. इक्विटी शेअर कंपनीज ॲक्ट इक्विटी शेअरला काय म्हणते? अशा शेअर जो प्रिफरन्स शेअर नाही की ज्याच्याकडे कंपनी अगोदर सर्वात पहिले लक्ष नाही देत. ठीक आहे. द अबू डेफिनेशन रिव्हील्स दॅट द इक्विटी शेअर डू नॉट एन्जॉय प्रिफरन्स फॉर डिव्हिडंड. इक्विटी शेअर कंपनी जे आहे इक्विटी शेअरला जास्त प्रिफरन्स नाही देत डिव्हिडंडसाठी. ठीक आहे. द इक्विटी शेअर्स डू नॉट हॅव प्रायोरिटी फॉर रिपेमेंट ऑफ
कॅपिटल ॲट द टाईम ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. हां, कंपनी जेव्हा बंद पडत आहे, ठीक आहे, तेव्हा जे पहिलं लक्ष देते कंपनीवाले ते प्रिफरन्स शेअर्सला देते, ठीक आहे. आणि सर्वात आखरी जे पैसा उरते, ठीक आहे, ते दिल्या जाते इक्विटी शेअर्सवाल्याला, ठीक आहे. इक्विटी शेअर्स आर फंडामेंटल सोर्स ऑफ फायनान्सिंग बिझनेस ॲक्टिव्हिटीज. इक्विटी शेअर जे आहे फंडामेंटल सोर्स आहे, म्हणजे बेसिक अँड इम्पॉर्टंट सोर्स आहे बिझनेस ॲक्टिव्हिटीज फायनान्स करण्यासाठी, बिझनेस ॲक्टिव्हिटीजसाठी पैसा पुरवण्यासाठी. इक्विटी शेअर होल्डर्स ओन द कंपनी अँड बिअर अल्टिमेट रिस्क असोसिएटेड. इक्विटी शेअर होल्डर्स कंपनी ओन करते ना, अल्टिमेट जे रिस्क असते कंपनीचे ते स्वतःच घेते, स्वतःच्या भारावर घेते, ठीक आहे. आफ्टर पेइंग क्लेम्स ऑफ ऑल After paying claims of all other investors, the remaining funds belong to equity shareholders. Thus, equity shareholders are residual claimants of the income and asset. हा भाई, सगळं इन्व्हेस्टरचे पैसे गिसे दिल्यावर आणि शेअरहोल्डरचे जे पण आहे इक्विटी रेसिड्युअल क्लेमेंट्स काऊन म्हटलं गेलं आहे इक्विटी शेअर होल्डर्सला, कारण की जे पण उरलेले पैसे एंडिंगमध्ये, ठीक आहे, तर ते इक्विटी शेअर होल्डर्सला दिल्या जाते. इक्विटी शेअर होल्डर्स डू नॉट कॅरी एनी फिक्स कमिटमेंट ऑफ डिव्हिडंड. आणि इक्विटी शेअर होल्डर्स जे आहे ते कधीच असं फिक्स्ड कमिटमेंटची डिव्हिडंडची हे कमिटमेंट नाही करत की हा भाई मला फिक्स कमिटमेंटच द्या. ते काम काय प्रिफरन्स शेअर्सवाल्याचं काम आहे. दे आर पेड डिव्हिडंड ॲट द रेट रिकमेंडेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर. त्याला पेड कोणत्या रेटनं केल्या जाते, बोर्ड ऑफ डायरेक्टर जे रेट डिसाईड करते त्यांच्या अनुसार. इफ देर इज नो प्रॉफिट नो डिव्हिडंड विल बी पेएबल. जर कंपनीला प्रॉफिट नाही झाला तर मग तुम्हाला पण प्रॉफिट नाही मिळणार, ठीक आहे. सिमिलरली इफ देर इज लेस प्रॉफिट लेसर डिव्हिडंड विल बी पेड. तशाच प्रकारे जर तुम्हाला कमी प्रॉफिट मिळणार, बिझनेसला कमी प्रॉफिट मिळणार, तर कमी डिव्हिडंड बी मिळणार. थस द फॉर्च्यून ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स इज टायड अप विथ द अप्स अँड डाऊन्स ऑफ द कंपनी. ते इक्विटी शेअर होल्डरचे जे नशीब आहे ते कंपनीच्या अप्स अँड डाऊन्ससोबत बांधल्या गेलं आहे, ठीक आहे. इफ द कंपनी इज सक्सेसफुल दे एन्जॉय ग्रेट फायनान्शियल रिवॉर्ड्स. त्यांना ग्रेट फायनान्शियल रिवॉर्ड्स मिळणार. अँड द कंपनी फेल्स द रिस्क फॉल्स मेनली ऑन देम. आणि कंपनीला प्रॉफिट झालं तर त्याचा प्रॉफिटचा हिस्सा पण इक्विटी शेअर होल्डर्सला मिळणार. आणि कंपनी जर घसरली तर त्याच्या हे पण आहे लॉस जे आहे इक्विटी शेअर होल्डरला भोगा लागेल, ठीक आहे. द रिस्क फॉल्स मेनली ऑन देम, ठीक आहे. इट इज एक्झॅक्टली बिकॉज ऑफ दिस पोझिशन इक्विटी शेअर कॅपिटल इज नोन ॲज व्हेंचर कॅपिटल. इक्विटी शेअर होल्डरला व्हेंचर कॅपिटल म्हटलं जाते. का बरं? की ते डेअरिंग कॅपिटल आणि रिस्क घेते. द ओनर्स ऑफ इक्विटी शेअर्स आर रिअल रिस्क बेअरर, ठीक आहे. However, equity shareholders participate in the management of their company. इक्विटी शेअर होल्डर जे आहे ते पार्टिसिपेट करते कशामध्ये, मॅनेजमेंट, कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये, ठीक आहे. दे आर इन्व्हायटेड टू अटेंड जनरल मीटिंग. त्यांना मीटिंग अटेंड करायसाठी इन्व्हायटेड असते, बोलवले जाते. दे आर अलाउड टू वोट ऑन ऑल मॅटर्स डिस्कस ॲट द जनरल मीटिंग. आणि त्यांना आपलं मत मांडण्यात अलाउड केलं जाते, ठीक आहे, परमिशन दिल्या जाते. दे इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्ह. आणि ते जे आहे आपले रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांची इच्छा कोण आहे की कोण रिप्रेझेंटेटिव्ह झाला पाहिजे कंपनीचा टू मॅनेज कंपनी. इक्विटी शेअर होल्डर दस रिअल ओनर्स ऑफ द कंपनी. इक्विटी शेअर होल्डर जे आहेत कंपनीचे रिअल ओनर्स आहे अशा म्हटले जाते, ठीक आहे. आता आहे परमनंट कॅपिटल. परमनंट कॅपिटल काय? इक्विटी शेअर्स आर इरिडिमेबल शेअर्स. इक्विटी शेअर जे आहे इरिडिमेबल शेअर्स आहे, म्हणजे हे असे शेअर आहे ज्याला आपण रिपेड नाही करू शकत, इम्प्रूव्ह नाही करू शकत आणि वाचू बी नाही शकत, ठीक आहे. द अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम इक्विटी शेअर इज नॉट रिफंडेबल. जे आपण इक्विटी शेअरपासून जे अमाऊंट घेतो, ठीक आहे, बाय द कंपनी, आपल्याला जे आहे रिफंडेबल ते वापस नाही भेटत. कंपनी डुबली जरी आपल्याला ते पैसे वापस नाही भेटत ड्युरिंग इट्स लाईफ टाईम, जोपर्यंत कंपनी आहे.
इक्विटी शेअर बिकम रिफंडेबल ओनली इन द इव्हेंट ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी और कंपनी डिसाइड टू बाय बॅक शेअर. ते आपल्याला कधी वापस भेटते, जेव्हा कंपनी बंद पडत असेल किंवा कंपनी जे आहे शेअर बायबॅक करत आहे, म्हणजे डबल देतात. तस इक्विटी शेअर कॅपिटल इज लॉंग टर्म अँड परमनंट कॅपिटल ऑफ द कंपनी. म्हणून इक्विटी शेअर जे आहे ते लॉंग टर्म कॅपिटल आहे आणि परमनंट कॅपिटल आहे कंपनीचे. फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. इक्विटी शेअर होल्डर्सपाशी फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड राहते, म्हणजे एकसाथ डिव्हिडंड नाही मिळत त्याला फिक्स्ड. इक्विटी शेअर डू नॉट हॅव फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड. इक्विटी शेअर होल्डर्सपाशी फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड नाही राहत. ठीक आहे. द रेट ऑफ डिव्हिडंड डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ प्रॉफिट अर्न बाय द कंपनी. इफ कंपनी अर्न मोर प्रॉफिट, डिव्हिडंड इज पेड ॲट हायर रेट. आता इक्विटी फ्लक्च्युएटिंग रेट जे आहे ते कशावर डिसाईड केलं जाते, कंपनीने जर जास्त प्रॉफिट केलं तर जास्त हायर रेटने डिव्हिडंड मिळणार. ठीक आहे. ऑन दी अदर हँड, इफ देर इज इनसफिशियंट प्रॉफिट और लॉस, आणि जर तिथं जर इनसफिशियंट प्रॉफिट किंवा लॉस राहील, ठीक आहे, म्हणजे गरजेच्या खाली प्रॉफिट आणि लॉस राहील, बोर्ड ऑफ डायरेक्टर मे बी पोस्टपोन, ते जे आहे पोस्टपोन करून देईन काय पेमेंट पोस्टपोन करून देईन डिव्हिडंडचं. इक्विटी शेअर होल्डर्स कॅन नॉट कंपेल देम टू डिक्लेअर अँड पे डिव्हिडंड. इक्विटी शेअर होल्डर जे आहे ते कंपेल म्हणजे फोर्स नाही करू शकत त्यांना की माझे डिव्हिडंड देऊनच द्या बाई वापस आताच पाहिजे. द इन्कम ऑफ इक्विटी शेअर इज अनसर्टेन अँड इरेग्युलर. ते इक्विटी शेअर होल्डर्सचे जे इन्कम आहे कमाई आहे ते अनसर्टेन राहते, कधी पण भेटते, इरेग्युलर राहते. ठीक आहे. द इक्विटी शेअर गेट डिव्हिडंड ॲट फ्लक्च्युएटिंग रेट, आणि त्यांना जे डिव्हिडंड मिळते, डिव्हिडंड जे आहे ते फ्लक्च्युएटिंग रेटने मिळते. ठीक आहे ना, की फिक्स नाही राहत. राईट्स अधिकार. इक्विटी शेअर होल्डर्स एन्जॉय सर्टन राईट्स. काही राईट्स जे आहे एन्जॉय करते. ठीक आहे. राईट टू वोट करायचा राईट. इट इज द बेसिक राईट टू इक्विटी शेअर होल्डर्स. हे जे बेसिक राईट आहे इक्विटी शेअर होल्डर्ससाठी, थ्रू विच दे इलेक्ट डायरेक्टर्स, अल्टर मेमोरंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. ह्याच्यामध्ये का करते ते स्वतःहून वोट करू शकते की हा भाई आमचा जो चीफ आहे, आमचा जो डायरेक्टर आहे हे असं असलं पाहिजे, आणि मेमोरंडमचे जे डिसिजन आहे ते बदलू शकतात. ठीक आहे ना. राईट टू शेअर इन प्रॉफिट. हां, अधिकार आहे की प्रॉफिटमधला हिस्सा मागायचा. इट इज ॲन इम्पॉर्टंट राईट ऑफ इक्विटी शेअर होल्डर. आणि हे इक्विटी शेअर होल्डर ते इम्पॉर्टंट राईट ऑफ इक्विटी शेअर होल्डर्सवर ह्या प्रॉफिटचा हिस्सा. दे हॅव राईट टू शेअर इन प्रॉफिट वेन डिस्ट्रीब्युटेड द डिव्हिडंड. त्यांचा जे आहे ही एक अधिकार आहे कशावर, प्रॉफिटमधला हिस्सा मागण्याचा, जेव्हा ते डिव्हिडंडमध्ये वाटल्या जाते. ठीक आहे. इफ द कंपनी इज सक्सेसफुल अँड मेक्स हँडसम प्रॉफिट. आणि जर कंपनीनं सक्सेसफुल झाली, एक मस्त सुंदर प्रॉफिट कमवला, दे हॅव ॲडव्हान्टेज ऑफ गेटिंग लार्ज डिव्हिडंड. त्यांच्यापाशी ॲडव्हान्टेजेस राहते कशाचे, लार्ज डिव्हिडंड, मोठ्या अमाऊंटवर प्रॉफिट घेण्याचा. ठीक आहे. राईट टू इन्स्पेक्ट बुक. अधिकार कशाचा, बुक वाचण्याचा. कोणते बुक, कंपनीचे जे लॉ आहे, कंपनीकडे कोणकोणते ॲक्ट न काय काय लॉ आहे, कोणत्या लॉच्या अंतर्गत कंपनी काम करते. ठीक आहे. इक्विटी शेअर होल्डर्स हॅव राईट टू इन्स्पेक्ट स्टॅच्युटरी बुक्स, तेच सांगितलं मी आता. ठीक आहे ना. राईट टू ट्रान्सफर शेअर ट्रान्सफर करायचा अधिकार. द इक्विटी शेअर होल्डर्स एन्जॉय द राईट टू ट्रान्सफर शेअर ॲज पर द प्रोसिजर लेड डाऊन इन द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. की ट्रान्सफर करू शकतो आपण शेअर्स कशा, लेड डाऊन प्रोसिजर, जी प्रोसिजर दिलं आहे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन त्याच्या अंतर्गत. ठीक आहे. आपण कशी बी शेअर ट्रान्सफर नाही करू शकत. नो प्रिफरेन्शियल राईट. इक्विटी शेअर होल्डर्स डू नॉट हॅव एन्जॉय प्रिफरन्शियल राईट इन रिस्पेक्ट ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड. की इक्विटी शेअर होल्डर जे आहे त्यांच्याकडं डिव्हिडंडच्या बाबतीत राईट नाही राहत, प्रिफरेन्शियल अधिकार नाही राहत, प्रायोरिटी नाही राहत. ठीक आहे ना. दे आर पेड डिव्हिडंड ओनली आफ्टर डिव्हिडंड ऑन प्रिफरन्स शेअर्स हॅज बीन पेड. त्यांना जे आहे डिव्हिडंड कधी मिळते, जेव्हा प्रिफरन्स शेअर होल्डर्सला पेमेंट झाल्यानंतर. पहिले सर्वात अगोदर कोणावर लक्ष देते, ते प्रिफरन्स शेअर होल्डर्सवर. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पेमेंट होते ते होते इक्विटी शेअर होल्डर्सवर. ठीक आहे. अशाच प्रकारे ॲट द टाईम ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनी,
जेव्हा कंपनी बंद होत असत, ठीक आहे, तेव्हा इक्विटी शेअर होल्डर्स आर पेड लास्ट. इक्विटी शेअर होल्डर्सला सर्वात आखरीमध्ये पेमेंट दिलं जाते, ठीक आहे. इफ नो सरप्लस अमाऊंट इज अवेलेबल, जर कोणतंच जर अमाऊंट बाकी नाही आहे, ठीक आहे, इक्विटी शेअर होल्डर्स विल नॉट गेट एनिथिंग. जर पैसा उरला नाही आहे तर इक्विटी शेअर होल्डर्सला काहीच पैसा नाही मिळणार. किती दुःखाची गोष्ट आहे, ठीक आहे. कंट्रोलिंग पॉवर. द कंट्रोल ऑफ कंपनी इज वेस्टेड विथ द इक्विटी शेअर होल्डर. कंपनीची जी पॉवर आहे, ठीक आहे, कंपनीवर जी कंट्रोल आहे ती इक्विटी शेअर होल्डर्समध्ये वाटलं गेलं. दे आर ऑफन डिस्क्राईब्ड एज रिअल मास्टर्स. त्याला रिअल मास्टर्स पण म्हटल्या जाते, ठीक आहे. इट इज बिकॉज ते एन्जॉय एक्सक्लुसिव्ह वोटिंग राईट्स. त्यांच्यापाशी वोटिंग राईट्स राहते, ठीक आहे. कंट्रोलिंग पॉवरमध्ये वोटिंग राईट्स राहते इक्विटी शेअर होल्डर्सपाशी कंपनीची. द ॲक्ट प्रोव्हाइड्स द राईट टू कास्ट वोट इन प्रोपोर्शन टू शेअर होल्डिंग. शेअर होल्डिंगच्या याच्यात पण इक्विटी शेअर होल्डर जे वोट करू शकतात, आपलं मत देऊ शकतात. दे कॅन एक्सरसाइज देअर वोटिंग राईट बाय प्रॉक्सीज. ते जे आहे आपले वापर करू शकतात वोटिंग राईट्सचा. वोटिंगचा जो अधिकार आहे, मत मांडण्याचा जो अधिकार आहे, ॲज ए प्रॉक्सीस. प्रॉक्सीस म्हणजे जे जेव्हा प्रेझेंटेड नाही राहत तर कोणी दुसऱ्याद्वारा पण ते वोटिंग करून घेऊ शकतात विदाऊट इवन अटेंडिंग मीटिंग इन पर्सन. ते बाय एक्सरसाइजिंग वोटिंग राईट दे कॅन पार्टिसिपेट इन द मॅनेजमेंट अँड अफेअर्स ऑफ द कंपनी. आता ते वोटिंग राईटचा वापर करून ते मॅनेजमेंटच्या अफेअर्समध्ये पण लक्ष देऊ शकतात कंपनीच्या. दे इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्स कॉल्ड डायरेक्टर्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ द कंपनी. ते आपल्या कंपनीचे जे रिप्रेझेंटेटिव्ज आहे, जे डायरेक्टर्स ऑफ मॅनेजमेंट बनणार आहे, त्याच्यासाठी पण मत देऊ शकतात की हा भाई हा बनला पाहिजे. दे आर अलाउड, ठीक आहे, टू वोट ऑन ऑल मॅटर डिस्कस्ड ॲट द जनरल मीटिंग. त्यांच्यापाशी त्यांना परमिशन दिल्या जाते, ठीक आहे, अलाउड केल्या जाते टू वोट, मत देण्यासाठी ऑन ऑल मॅटर. प्रत्येक मॅटर्समध्ये डिस्कस करू शकतात ते जनरल मीटिंगमधल्या, ठीक आहे. दस इक्विटी शेअर होल्डर्स एन्जॉय कंट्रोल ओव्हर द कंपनी. आणि मग इक्विटी शेअर होल्डर जे आहे एन्जॉय करतात कंपनीवरच्या कंट्रोलवर, ठीक आहे. तर रिस्क. इक्विटी शेअर होल्डर्स बिअर मॅक्सिमम इक्विटी शेअर होल्डर्स बिअर मॅक्सिमम रिस्क इन द कंपनी. इक्विटी शेअर होल्डर जे कंपनीमधले सर्वात जास्त रिस्क कोणी घेत असतात ते इक्विटी शेअर होल्डर्स घेणं. दे आर डिस्क्राईब ॲज शॉक ॲब्झॉर्बर्स वेन कंपनी हॅज फायनान्शियल क्रायसिस. कंपनीपाशी पैशाचे जेव्हा प्रॉब्लेम्स असते तेव्हा त्यांना शॉक ॲब्झॉर्बर म्हटलं जाते की हां बाई कंपनीमध्ये जे पण धक्कागिक्की येणार आहे ते मी ऑब्झर्व करतो. कोण? इक्विटी शेअर होल्डर. इफ द इन्कम ऑफ कंपनी फॉल्स, कंपनीची जी इन्कम आहे ते कमी झाली. द रेट ऑफ डिव्हिडंड ऑल्सो कम्स डाऊन. डिव्हिडंडची जी रेट आहे इन्कम होणारी इक्विटी शेअरसाठी ते कमी होऊन जाईल. ड्यू टू दिस मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स कम्स डाऊन रिझल्टिंग इन टू कॅपिटल लॉस. नंतर अशामध्ये इक्विटी शेअरची जी मार्केट व्हॅल्यू आहे ते पण कमी होऊन जाते, कॅपिटलचा पण लॉस होऊन जाते. तर इक्विटी शेअर होल्डर्स आर मेन रिस्क टेकर. म्हणून इक्विटी शेअर होल्डर्सला मेन रिस्क टेकर्स म्हटलं गेलं आहे. म्हणजे महत्त्वाचे जे इम्पॉर्टन्स सर्वात मेन जे आहे रिस्क टेकर ते इक्विटी शेअर होल्डर्स आहे. क्योंकि रिस्क आहे तो रिस्क आहे. रेसिड्युअल क्लेमेंट्स, ठीक आहे. रेसिड्युअल क्लेमेंट्स काय आहे? रेसिड्युअल क्लेमेंट्स म्हणजे वाचलेले दावेदार, ठीक आहे. इक्विटी शेअर होल्डर्स ॲज ओनर्स आर रेसिड्युअल क्लेमेंट्स. हां, इक्विटी शेअर होल्डर जे आहे त्यांना ओनर्स म्हटलं जाते, पण हे जे रेसिड्युअल क्लेमेंट्स म्हणजे कंपनीमधून जे उरलेलं आहे, वाचलेलं आहे, ते त्यांना मिळते. टू ऑल अर्निंग आफ्टर एक्सपेन्सेस, टॅक्सेस एक्सेट्रा. सगळे एक्सपेन्सेस झाल्यानंतर, टॅक्सेस गिक्सेस दिल्यानंतर, ते सब पेड केल्याच्या नंतर जे उरते रेसिड्युअल क्लेम जे उरते मीन्स द लास्ट क्लेम ऑन द अर्निंग्स ऑफ कंपनी. कंपनीचे जे उरलेले थोडेसे पैसे आहे, द इक्विटी शेअर होल्डर्स कम लास्ट. दे हॅव ॲडव्हान्टेज ऑफ रिसिव्हिंग एंटायर अर्निंग दॅट इज लेफ्ट ओव्हर. पण इक्विटी शेअर होल्डर्स जेव्हा कंपनीची आखरीची इन्कम बाकी राहते ते पूर्णच्या पूर्ण इन्कम इक्विटी शेअर होल्डर्सला अधिकार असते मागाचा, ठीक आहे ना. पण त्यांना सर्वात आखरीमध्ये पेमेंट मिळते. जर आखरीमध्ये काही उरलं बी नाही तर ते इक्विटी शेअर होल्डर्सला काहीच नाही मिळत, ठीक आहे. म्हणून ते रिस्क टेकर्स आहे. नो चार्ज ऑन ॲसेट. चार्ज ॲसेटवर काहीच चार्ज नाही.
इक्विटी शेअर्स डू नॉट क्रिएट एनी चार्ज ओव्हर ॲसेट्स ऑफ द कंपनी. इक्विटी शेअर होल्डर जे आहे ते कोणताच चार्ज ॲसेटवर कोणताच चार्ज नाही मागत कंपनीच्या. ठीक आहे की भाई हे झालं की कंपनी लॉसमध्ये गेली आणि तुम्ही माझी डिव्हिडंड नाही देत आहे. ठीक आहे, तर मी तुमचे ॲसेट विकून माझी डिव्हिडंड माझी इन्कम कंप्लीट करून घेईन, असं नाही करत इक्विटी शेअर होल्डर्स. बोनस इशू. बोनस शेअर्स आर इशूड ॲज गिफ्ट ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डर्सला बोनस म्हणजे गिफ्ट म्हणून दिला जाते. दीज शेअर्स आर इशूड फ्री ऑफ कॉस्ट टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर. हे जे शेअर आहे फ्री ऑफ कॉस्ट एकदम फुकट दिल्या जाते एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर, जे शेअर होल्डर जे आहे पहिल्यापासून एक्झिस्टिंग करत आहे त्यांना दिले जातात. जे की हां भाई आता बोनस चालू आहे तर आपण शेअर विकत घेऊन घेऊ, तर मग आता आपल्याला प्रॉफिट मिळणार, असं नाही होत. जे पहिल्यापासून इक्विटी शेअर होल्डर आहे कंपनीचे त्यांनाच ते बोनस मिळते. ठीक आहे. दीज आर इशूड आउट ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट्स. हे जे आहे जमा केलेल्या प्रॉफिटमधून इश्यू केल्या जाते की हां भाई प्रॉफिट जमा आहे. ठीक आहे, ह्याच्यातून बोनस दिला जातो. बोनस शेअर्स आर इशूड इन प्रोपोर्शन टू द शेअर हेल्ड. बोनस शेअर जे आहे हे इशूड केल्या जाते एक अशा प्रोपोर्शनमध्ये की हां भाई यानं पहिल्यापासून एवढे शेअर घेतले आहे, तर याला ज्यांनी जास्त शेअर घेतले आहे त्यांना जास्त बोनस मिळणार, अशा प्रकारे. ठीक आहे. दिस कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑर ऑर्डिनरी इक्विटी शेअर होल्डर टेंड्स टू ग्रो ऑन इट्स ओन. मग याच्यामुळे इक्विटी शेअर होल्डर जे आहे ते आपापच वाढणं चालू होऊन जाईल. दिस बेनिफिट इज अवेलेबल ओनली टू इक्विटी शेअर होल्डर. आणि ह्याचा जो फायदा आहे ते फक्त इक्विटी शेअर होल्डर्सलाच मिळतात जे एक्झिस्टिंग आहे. ठीक आहे ना, ते पहिल्यापासून आहे. अधिकार देणे, राईट इश्यू. When a company needs more funds for expansion purpose and raises further capital by issue of shares, the existing equity shareholders may be given priority to get newly offered shares. जेव्हा कंपनीला एक्सपान्शन करायचं असेल, कंपनी वाढवायची असेल किंवा त्याच्यासाठी कॅपिटल वाढवायचं असेल, ठीक आहे, तर मग ते जे आहे शेअर इश्यू करून देतात मार्केटमध्ये, आपले नवीन शेअर टाकून देतात. तशा टाईमला द एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर, जे इक्विटी शेअर होल्डर जे आहे पहिलेपासून, त्यांच्याकडे प्रायोरिटी दिल्या जाते. त्यांच्याकडे इक्विटी शेअर होल्डर जे आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जाते, कारण की जे नवीन ऑफर केलेले जे शेअर आहे ते इक्विटी शेअर होल्डर्स घेणार याच्या नजरेने. दिस इज कॉल्ड राईट इश्यू. याच्यामध्ये त्यांना राईट इश्यू दिले जाते, अधिकार जे आहे ते दिले जाते. द शेअर्स आर ऑफर्ड टू इक्विटी शेअर होल्डर्स फर्स्ट. शेअर जे आहे इक्विटी शेअर होल्डर्सला पहिले दिले जाते इन प्रपोर्शन टू देअर एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. की हां जे ज्या प्रपोर्शनने ज्या अमाऊंटने त्याच्यापाशी पहिलेपासूनच शेअर आहे त्याच्या प्रपोर्शनने. ठीक आहे. फेस व्हॅल्यू. द फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर इज लो. इक्विटी शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे ते बहुत कमी आहे. इट कॅन बी जनरली 10 रुपीज पर शेअर और इवन 1 रुपीज. की हां भाई याची जी शेअरची जी व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये, ठीक आहे, हे बहुत कमी आहे ना. का हे जनरली कधी कधी 10 रुपये पर शेअर राहते किंवा 1 रुपये पर शेअर राहते. ठीक आहे, हे बहुत जास्त कमी होऊन जाते. मार्केट व्हॅल्यू. मार्केटमध्ये व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स फ्लक्च्युएट्स अकॉर्डिंग टू द डिमांड अँड सप्लाय ऑफ दिस शेअर्स. ही इक्विटी शेअर होल्डरची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती कमी जास्त होत राहते. कशावरून? कशाच्या बेसिसवर? डिमांड अँड सप्लायच्या बेसिसवर. ठीक आहे. द डिमांड अँड सप्लाय ऑफ इक्विटी शेअर्स डिपेंड ऑन प्रॉफिट अर्न अँड डिव्हिडंड डिक्लेअर्ड. की हां याचे जे आहे सप्लाय अँड इक्विटी शेअरची जी कशावर डिपेंड असते, किती प्रॉफिट अर्न केलं आणि किती डिव्हिडंड डिक्लेअर केलं कंपनीनं. वेन ए कंपनी अर्न्स ह्यूज प्रॉफिट, जेव्हा कंपनी जे आहे मोठ्या अमाऊंटनं प्रॉफिट अर्न करते, मार्केट व्हॅल्यू जे आहे इट्स शेअर्स इन्क्रीजेस. आणि तेव्हा जेव्हा कंपनी जास्त प्रॉफिट घेते तेव्हा मार्केट व्हॅल्यू म्हणजे त्याचे शेअरची इन्क्रीज होऊन जाते. ठीक आहे. ऑन दी अदर हँड वेन इट इन्कर्स लॉस, पण ते दुसऱ्या हातावर त्याला लॉस झाला, ठीक आहे, द मार्केट व्हॅल्यू ऑफ इट्स शेअर्स डिक्रीज. तशा ते शेअरचे मार्केट व्हॅल्यू डिक्रीज होऊन जाते. कधी? तर जेव्हा कंपनीला लॉस सहन करायला लागते. दे आर फ्रिक्वेंट फ्लक्च्युएशन्स इन द मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स. तर ते जे फ्रिक्वेंट फ्लक्च्युएशन्स राहते, फ्रिक्वेंट म्हणजे नेहमी फ्लक्च्युएशन्स राहते मार्केटमध्ये इन कम्पॅरिझन टू अदर सिक्युरिटीज. बाकीच्या याच्यासोबत कम्पेअर केलं तर सर्वात जास्त जे आहे इक्विटी शेअर्सच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये प्रॉब्लेम राहते. देअरफॉर इक्विटी शेअर्स आर मोर अपिलिंग टू द
स्पेक्युलेटर. त्यामुळे एक स्पेक्युलेटर जे आहे सट्टेबाज नाही म्हणू आपण, इन्व्हेस्टर्स म्हणून, ठीक आहे. ते त्यांना जास्त अपिलिंग म्हणजे जास्त इंटरेस्ट वाटते कशामध्ये, इन्व्हेस्ट करण्यात, इक्विटी शेअर्समध्ये, ठीक आहे. आता आहे आपण कॅपिटल एप्रिशिएशन. शेअर कॅपिटल एप्रिशिएशन टेक्स प्लेस वेन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इन्क्रीजेस इन शेअर मार्केट. आता शेअर कॅपिटल जे आहे ते कधी ॲप्रिशिएट करते आपल्या वर्कर्सला, जेव्हा शेअर इन्क्रीज होते मार्केटमध्ये, की हा भाई शेअर इन्क्रीज झाले, थँक्यू, ठीक आहे, ॲप्रिशिएट करते. प्रॉफिटेबिलिटी अँड प्रॉस्पेरिटी ऑफ द कंपनी इन्हॅन्सेस रेप्युटेशन ऑफ कंपनी इन शेअर मार्केट. आणि याच्यामुळे काय होते, शेअर मार्केटमध्ये आपल्या इन्क्रीज झालं तर त्याच्यामुळे प्रॉफिटेबिलिटी जे आहे, प्रॉफिट होणं जे आहे ते वाढते, आणि जे समृद्धी आहे, ठीक आहे ना, समृद्धी आहे कंपनीची, ते बी इन्हॅन्स होऊन जाते, आणि रेप्युटेशन पण वाढते, इज्जत, सन्मान वाढून जाते ऑफ कंपनी इन द शेअर मार्केट अँड इट फॅसिलिटेट्स ॲप्रिशिएशन. आणि याच्यामुळे ॲप्रिशिएशन दिल्या जाते मार्केट व्हॅल्यूमध्ये, कोणाला, इक्विटी शेअरला, ठीक आहे, इक्विटी शेअर्सला दिल्या जाते. टाईप्स ऑफ इक्विटी शेअरचे प्रकार. इक्विटी शेअरचे 2 प्रकार आहे, ठीक आहे. इक्विटी शेअर्स कॅन बी ऑफ 2 टाईप्स, 2 प्रकार, विथ वोटिंग राईट सोबत, विथ डिफरन्शियल वोटिंग राईट. एक वोटिंग राईट सोबत आहे आणि एक डिफरन्शियल वोटिंग राईट, की म्हणजे अलग वोटिंग राईट, त्याचे राईट थोडेसे अलग राहील, ठीक आहे. इक्विटी शेअर्स विथ नॉर्मल वोटिंग राईट. इक्विटी शेअर नॉर्मल वोटिंग राईट्सवाले, ठीक आहे. कोण आहे हे नॉर्मल वोटिंग राईट्स? वोटिंग राईट ऑफ सच इक्विटी होल्डर्स इज इन प्रोपोर्शन टू हिज शेअर होल्डिंग. त्याचे जे आहे ते किती शेअर होल्ड करत आहे ते याच्यावर डिपेंड आहे, की त्यांना किती राईट्स दिल्या जाईल, ठीक आहे. इक्विटी शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट. आणि हे जे इक्विटी शेअर्स आहेत जे अलग अलग वोटिंग राईट, सच इक्विटी होल्डर्स शॉल हॅव वॅरिंग राईट रिगार्डिंग डिव्हिडंड. जे खूप राईट असते डिव्हिडंडसोबत रिगार्डिंग आहे, वोटिंग सोबत रिगार्डिंग आहे, अदरवाईज इन अकॉर्डन्स विथ रूल ऑफ 4 ऑफ कंपनीज. जे कंपनीचे रूल्स जे आहे डिबेंचरसोबत रिलेटेड रूल्स 2014च्या ॲक्टच्या अनुसार हे पूर्ण जे आहे डिफरन्शियल वोटिंगवाल्याला दिल्या जाते. तर कंपनी कॅन इश्यू शेअर्स विथ लिमिटेड वोटिंग राईट्स, नो वोटिंग राईट. कंपनी जे आहे शेअर कोणती इश्यू करू शकते विथ लिमिटेड, हा भाई तुमच्यापाशी लिमिटेड वोटिंग राईट्स राहील, किंवा तुमची वोटिंग राईटच नाही, तुम्हाला अधिकारच नाही तसं बघा, तसं दे मे बी एंटायटल टू एक्स्ट्रा रेट ऑफ डिव्हिडंड. त्यांना जे आहे 2 एंटायटल केल्या जाते. एंटायटल म्हणजे काय, अधिकार दिले जाते कशासाठी, एक्स्ट्रा रेट ऑफ डिव्हिडंड, ठीक आहे. कोणाला, लिमिटेड वोटिंग राईट्सवाल्याला. लिमिटेड वोटिंग राईट्सवाल्याला जास्त डिव्हिडंड दिलं जाते, आणि नो वोटिंग राईट्सवाल्याला कमी डिव्हिडंड दिलं जाते, ठीक आहे. त्याचं आपलं जे आहे इक्विटी शेअर आपलं कंप्लीट झालं आहे, ठीक आहे. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, ठीक आहे, करून टाका. आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, ते कसं आहे ते बेल आयकॉन, ठीक आहे. तर आता जे आहे नेक्स्ट पार्ट येणार आहे, त्याच्यात आपण प्रेफरन्स शेअर्स कंप्लीट करून घेऊ. गॅरंटी नाही पण करून घेऊ, आपण ट्राय करू प्रेफरन्स शेअर्स कंप्लीट करायचा, ठीक आहे. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, because we are going to upload next part very soon. So bye.